हॅलो फ्रेंड्स, एव्हरीडे ब्लिस डायरीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात झटपट आणि प्रोटीनने संपृक्त असे मसूरच्या डाळीचे चिले. मसूरच्या डाळीचा चिला हा डोशासारखाच एक प्रकार आहे. यासाठी मी सर्वप्रथम 1 वाटी मसूर डाळ घेऊन ते स्वच्छ धुवून 1 ते 1.5 तास भिजत घातली. मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच चिरून घेतलेलं आलं आणि 1 डहाळी कढीपत्ता वाटून घेतलं. ही पहा, अशी मस्त पेस्ट बनून तयार आहे. आता आपण या मिक्सरच्या भांड्यातच पाववाटी रवा ॲड करायचा आहे आणि मग लगेच भिजवलेली डाळ एका जाळीवर निथळून घ्यायची आहे. संपूर्ण पाणी निथळल्यावर त्यात सेम पेस्टमध्ये ही डाळसुद्धा ॲड करायची आहे. हे बघा, अशा रीतीने थोडं थोडं करून मी इथे ही डाळ ॲड करत आहे. आता ह्यात अर्धा चमचा मीठ, चिमूटभर हिंग असं ॲड करून थोडीशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आवश्यक असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा टोमॅटोसुद्धा घालू शकता. मी इथे टोमॅटो ॲड करत नाही आहे. आता गरजेनुसार पाणी ॲड करू शकता. हे पहा, चिल्याचं बॅटर बनून तयार आहे. आता हे मिश्रण एका पातेल्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मिश्रण ट्रान्सफर करून झालंय. आता यात गरजेनुसार पाणी ॲड करून थोडं पोरिंग कन्सिस्टन्सी म्हणजेच अर्थातच डोसा बनवता येईल असं ह्या मिश्रणाला करून घ्यायचं आहे आणि मिश्रणाला थोडं 15 मिनटं रेस्ट करायला द्यायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा टाकला आहे. तो रवा फुगायला थोडा वेळ लागतो. मी इथे साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलं आहे आणि मिश्रण रेस्टसाठी ठेवून दिलं आहे. 10 मिनिटानंतर हे चिल्याचं बॅटर मी पुन्हा घेतलं आहे आणि यामध्ये चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा इतका चाट मसाला ॲड करून एक छान त्याला मिक्स दिलं आहे. नेहमी नॉनस्टिकचा पॅन नको म्हणून मी इथे लोखंडी तवा घेतला आहे आणि त्याला चांगलं कडक तापवून घेतलं आहे आणि थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आता यावर आपल्याला हे चिले बनवायचे आहेत. तवा छान तापला की हे चिले चिकटत नाहीत. आता मस्त गरम तव्यावर हे मिश्रण असं पसरवून चिला बनवून घ्यायचा आहे आणि वरून थोडं 2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. नंतर झाकण काढून साईडने तेल सोडायचं आहे. चिला एका साईडने छान खरपूस भाजून झाला की मग तो पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजला गेल्यानंतर आपला चिला खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकताय किती अप्रतिम दिसत आहे हे चिले. अर्थातच या डाळीचे डोसे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत, चिंच गुळाच्या चटणीसोबत किंवा अगदी टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता. फार टेस्टी बनते ही रेसिपी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रोटीनचा आवश्यक असणारा हा सोर्स तुम्ही आवडीने खाऊ शकता. फार झटपट बनते ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थैंक यू.